नमस्कार, मी वैभवी परब विवास फूड कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण महाराष्ट्रातली अत्यंत फेमस अख्खा मसूर रेसिपी बघणार आहोत। अख्खा मसूर करण्यासाठी मी कढईमध्ये पहिले तेल घालून घेतलेलं आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचंय। जिरं छान फुललं की यामध्ये बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये मी कांदे घातलेले आहेत। 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून मी घातले। त्यानंतर आलं लसूण ठेचून मी ह्यात घातलेला आहे। आता हे कांदे आपल्याला छान मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचे। कांदे छान मऊ झालेत। आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे। टोमॅटो सुद्धा खूप छान यामध्ये परतून घ्यायचा आहे, पूर्णपणे तो मॅश झाला पाहिजे। थोडंसं मीठ घातलं म्हणजे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होतो। 5-1 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता टोमॅटोचा अर्क पूर्णपणे उतरलेला आहे आणि कांदा टोमॅटोचा रंग देखील आता बदलला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा हळद घालून घेतली आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करायचं। 2 छोटे चमचे लाल तिखट मी यात घालून घेतलेला आहे। अख्खा मसूर बऱ्यापैकी झणझणीत असतो, तरी सुद्धा मी तितका झणझणीत करत नाहीये। 2 छोटे चमचे लाल तिखट घातलेला आहे। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी आमचा मालवणी गरम मसाला घातलाय अर्धा चमचा। अर्धा चमचा मी धने पावडर घातलीये। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून या मसाल्यांचा अर्क छान तेलात उतरेल। आता यामध्ये मी भिजवलेला मसूर घातलेला आहे। क्वांटिटी मध्ये बघाल तर मी अर्धा पाव मसूर भिजवला होता। 4 ते 5 तास हा छान पाण्यात भिजवून घ्यायचा, मग मस्त फुलतो। तो घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये मसूर छान परतून घ्यायचा। 2-3 मिनिटं मसाल्यामध्ये मसूर छान परतवायचा आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे आपल्याला जी तरी एक्सपेक्टेड असते ना, ती कमी तेलामध्ये सुद्धा छानपैकी येते। आता यामध्ये आधी घातलेल्या मिठाचा अंदाज घेऊन मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आणि आता यावरती आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत। अख्खा मसूर पटकन शिजतो। साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही बघा मसूरची भाजी एकदम छानपैकी शिजलेली आहे। जसजसा मसूर शिजेल ना, पाणी सोक करून घेतो आणि भरपूर स्टार्च रिलीज करतो आणि ही भाजी बऱ्यापैकी दाट होते। म्हणून आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मी पुन्हा थोडंसं गरम पाणी घातलंय आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावरती क्रश करून मी घातली आहे। त्याने एक उत्तम चव आपल्या अख्ख्या मसूरला येते, नक्की घाला। आता एका तडका पॅनमध्ये पुन्हा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। लसूण उभा कापून आणि 1 मिरची बारीक चिरून घातलेली आहे। थोडा कांदा घातलाय। आता हे सुद्धा आपल्याला छान बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1 सुकी बेडगी मिरची मी यात घालून घेतली आहे। पुन्हा हे थोडा वेळ छान परतून घ्यायचं। मिनिटभर मंद आचेवरती परतवल्यानंतर तुम्हाला दिसेल की कांदा लसूण गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे। यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून फोडणीची चव अप्रतिम लागेल। बस आता ही मस्त फोडणी आपल्याला अख्खा मसूरवरती घालून घ्यायची आहे। बघा अख्खा मसूरवरती ही फोडणी गरम गरम मी घालून घेतली आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करायचं। वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आपल्या अख्ख्या मसूरला मस्त उकळी आली आहे। 1 मिनिटभर झाकण ठेवून मस्त वाफ काढून घ्यायची। आपला अख्खा मसूर रेडी आहे। वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अख्खा मसूर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो। आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने करते ती पद्धत दाखवली आहे। एकदा करून बघा, मस्त होतो। अजिबात सोडा न घालता कमी तेलामध्ये सुद्धा आपण घरच्या घरी ढाब्यापेक्षा सुंदर मस्त अख्खा मसूर करू शकतो। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर प्लीज विवास फूड कट्टाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ईट हेल्दी, स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय बाय।